नमस्कार विद्यार्थिनींनो व पालकांनो. माझा विषय खूप वेगळे असतात करिअरच्या वेळेला. तर मी एक स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, श्री देशमुख सर. माझी संस्था आहे ज्ञानदीप एज्युकेशन म्हणून. माझा मोबाईल नंबर आहे 8999479675. मी रिटायर्ड इंडियन एअरफोर्स ऑफिसर आहे. माझ्या या कार्यकाळामध्ये मी स्टुडंटसाठी खूप काही मोठं अगदी आगळंवेगळं कार्य करत आहे. तर त्या अनुषंगाने त्या अनुसरून मी तुम्हाला ज्या करिअरच्या ज्या वेगळ्या संधी आहेत या संदर्भात मी तुम्हाला वारंवार माहिती देत असतो. आजचा विषय फार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आगळा वेगळा विषय आहे विद्यार्थ्यांनो. तो आहे इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे एखाद्या प्रोग्राममध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कशी करायची, म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संवाद साधून, वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन तो प्रोग्राम कसा सक्सेसफुल करायचा, हा इव्हेंटचा जो मॅनेजमेंट हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा असतो. कारण सर्व सूत्रधार ज्याला आपण म्हणतो की तो सर्वांना धरून एक कार्य करत असतो सेंट्रलाइज, आणि त्यामुळे त्याला सर्व बाबीची माहिती घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्या इतरांची ज्या महत्त्वाचे लोक त्यांचे संवाद साधावा लागतो. महत्त्वाचा मुद्दा आता मी तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी कोणते गुण विकसित करावे लागतात, हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यावर मी आज चर्चा करणार आहे. महत्त्वाच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे संवाद कौशल्य. आपले संवाद करताना, विविध लोकांशी संपर्क करताना तुम्हाला तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे हे तुम्हाला ते गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चांगले संवाद आणि कौशल्य याने कामे सोपे कसे करता येतील याचा आपल्याला जास्त विचार करावा लागतो. म्हणजे संवाद कौशल्य हे तुम्हाला आत्मसात करावं लागेल. संवाद म्हणजे फक्त चर्चा नसते, आपल्याला एकमेकाच्या विचार, एकाच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणे आणि त्याला जे नेमकं काय अपेक्षित आहे हे त्याला पूर्ण करणे, हे संवादाचं महत्त्वाचं अर्थ आहे तो, ते तुम्ही लक्षात घ्या. संघटन कौशल्य. आता संघटन कौशल्यामध्ये काय होतं की आपल्याला अनेक तपशिलाचे नियोजन करावं लागते. उदाहरणार्थ की कोणते व्यक्ती येत आहेत, कोणते व्यक्ती ग्रुपमध्ये आहेत, कोणत्या व्यक्तीचं काय महत्त्व पद आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांचे नियोजन करावं लागतं. आणि चांगलं संघटन कौशल्याने आणि वेळेत होतं आणि सुव्यवस्थित पूर्ण करता येत असतं. आपल्याला वेळेत सर्व कार्य करावं लागतं. एखादी व्यक्ती आले आणि ते निघून गेले, नंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येत नाही. म्हणून आपल्याला योग्य संघटन करणं, एकमेकाला विचार विनिमय घेऊन आपल्याला या गोष्टी करून घ्याव्या लागतात. हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असतो. पहिला तुम्हाला सांगितलं मी संवाद कौशल्य, दुसरं आहे संघटन कौशल्य, तिसरं आहे समस्या सोडवण्याची क्षमता. आता काय होतं की अडचणी येऊ शकतात, काही वेळेला आपल्याला त्याची माहिती मिळत नाही, किंवा काही वेळेला प्रोग्राममध्ये काय नेमका इश्यू, तो त्या थीम काय हे आपल्याला समजत नाही. अशा वेळी आपण धैर्याने आणि हुशारीने समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती क्षमता आपल्यामध्ये महत्त्वाची ठरते. आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी सर्वांशी संवादाने, संघटनेने हा समस्या सोडवण्याची क्षमता आपल्याला वाढवता येते. त्यात आपल्याला पूर्व ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला तणाव नियोजन. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये अलग अलग गुण असतात, स्वभाव असतात. सर्वांना एकसारखं त्या ठिकाणी एकत्रित ठेवणं, आणि त्यावेळी काही वेळेला काय होतं की काही लोकांना काही गोष्टी पटत नाहीत, पण त्यांना पटण्याच्यामुळे तणाव निर्माण होतो. या क्षेत्राचा कामाचा तणाव जो असतो तो सर्वात जास्त असतो. म्हणून आपण शांत राहून काम करण्याची क्षमता ही यशाची तुमची गुरुकिल्ली असेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, कोणी जर एखादा व्यक्ती आपल्याकडे आला, अप्रोच करतोय, तो आपल्याला ताण काढतोय, तर आपण त्याकडे शांत राहिलं पाहिजे आणि योग्य निर्णय, योग्य डिसिजन त्यांना देता आलं पाहिजे, योग्य माहिती त्यांना देता आली पाहिजे. हा इव्हेंट मॅनेजमेंटचा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आपल्याला मल्टीटास्किंग कला असली पाहिजे आपल्यामध्ये. एकाच वेळी अनेक कामावर लक्ष ठेवणे. म्हणजे कोण काय करतं आहे, कोण कुठं आहे, कोणाला काय पाहिजे, कोण अपेक्षित करतं आहे, कोणाची कुठे कार्य चालू आहे, कोण प्रोग्रेस करतं आहे, या सर्व बाबी बारकाईने नजर देऊन आपल्याला सर्व गोष्टी कुठे कुठे काय चालेल याचं आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी द्यावं लागतं. आणि योग्य प्रकारे पार पाडणं आपल्या त्या क्षेत्रातलं महत्त्वाचं कौशल्य असेल. म्हणजे काय होतं की आपल्याला खूप टास्क दिलेलं असतं एकाच व्यक्तीला, किंवा 2 ते 3 व्यक्तींवर. एखाद्या म्युझिकचं काम असेल त्यांना पण सांभाळणं आहे, एकदम येणाऱ्या व्यक्तीचंच काम सांभाळणं ते पण महत्त्वाचं आहे. असे अनेक विषय त्याच्यामध्ये असतात की ते विषय आपल्याला हाताळावे लागतात. आणि त्यानुसार आपण जसं कार्यक्रम सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत या सर्व मल्टीटास्किंग काम आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या.
आपल्याला फ्लेक्सिबल राहावं लागतं. लवचिकता कौशल्य आपल्यामध्ये असले पाहिजे. परिस्थितीनुसार आपल्याला बदल करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपण नाही सांगू शकलो पण त्याला वेगळं रूप देऊन आपण त्या ठिकाणी त्याची फ्लेक्सिबिलिटी आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आणि मग त्याच्यातून त्याचं रूप पालटून आपण योग्य काय सांगायचं ते आपल्याला त्या इव्हेंटमध्ये आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचं. आणि मॅनेजमेंटची अत्यंत गरजेचं कारण ती क्षमता महत्त्वाची असते आणि ते महत्त्व समजून घेणं महत्त्वाचं असतं. हे लवचिकतेमध्ये फ्लेक्सिबिलिटीमध्ये तुम्हाला समजून घेणं काय महत्त्वाचं आहे. नेटवर्किंग कौशल्य असलं पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे कोणत्या गोष्टीत चांगला संपर्क असेल आपला तर आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. कारण संपर्क सारखा ठेवावा लागतो. कारण वेळेला महत्त्व असतं. संपर्क जर आपला सारखा असेल तर वेळेला जर महत्त्व दिलं आपण तर नक्की त्याचा फायदा आपल्याला या इव्हेंटमध्ये चांगल्या कौशल्याचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या त्यांनी पडू शकतो आणि योग्य माहिती सगळ्यांना मिळू शकते. योग्य डायरेक्शन दिशा सगळ्यांना मिळू शकते. हा माझा मुद्दा महत्त्वाचा आपल्याला हे समजून घेतला पाहिजे. आणि चांगल्या नेटवर्किंगने काय होतं की आपल्याला पुढे जाण्यास मदत होते. कारण चांगलं नेटवर्क आपलं जर असलं नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये पुढचे काय स्टेप आहेत हे समजून घेता येतं. आणि आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट हे बेस्ट रिझल्ट देण्याकरता चांगल्या पद्धतीने कसं हाताळता येईल हे सर्व मुद्दे याच्यामध्ये येतात. हे तुम्ही सर्वजण लक्षात घ्या. म्हणून कोणताही इव्हेंट जर आपल्याला हँडल करायचा असेल तर या सर्व मुद्द्यांवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. ते सर्व तुम्ही लिहून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करा. नेहमी संवाद साधत जा. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर तज्ज्ञांबरोबर किंवा एखाद्या व्यक्तीवर संवाद साधताना त्याच्याकडून काय मनात त्याचं काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याची त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पदाचे लोक असतात. वेगळे त्यांचे एक स्थिती त्यांची असते. त्यांना प्रत्येकाला वेगळ्या स्थितीमधून जावं लागतं. काहींना खूप भय असते, काहींना खूप उशीर होतो, काहींना समजत नाही, काहींचा गैरसमज निर्माण होतात. हे सर्व संवाद योग्य जर साधला गेला आय थिंक इट विल द बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट इन आवर प्रोग्राम व्हॉट एव्हर यू कॅन से. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.